पिक्चर गाजतोय नॉर्थ इंडियामध्ये पण तेवढाच, पंजाबमध्ये पण तेवढंच गाजतोय का. आणि खुशी मला होतीये कारण माझ्या महाराजांना आता प्रत्येक लोक ओळखतायत चांगलं अजूनही. त्यांचं बलिदान काय होतं, किती शूरवीर होते, त्याबद्दल लोकांना आता आज कळतंय. तर आमचं मोटिवेशन आणि एक पॉझिटिव्हिटी घेऊन आम्ही येणार आहे कारण आम्हाला अजून एक छावाच्या माध्यमातून अजून एक स्ट्रेंथ मिळाली आम्हाला की तुम्ही अजून पार्ट 2 पण बनवा आणि प्रेक्षकांकडे हिस्टॉरिकल ॲक्युरेसी बरोबर घेऊन या म्हणून. कारण 2.5 वर्षाच्या सिनेमामध्ये महाराजाची कीर्ती एवढी मोठी आहे की तुम्ही एखाद्या 2.5 वर्षाच्या सिनेमामध्ये दाखवू शकत नाही. ज्या लोकांनी अजून चित्रपट नाही पाहिले त्या लोकांसाठी मी हे सांगतो की तुम्ही छावामध्ये तुम्हाला एवढे हिस्टॉरिक ॲक्युरेटली बनवलंय पण डिटेलमध्ये तेवढं दाखवलं जसं दाखवायला पाहिजे होतं. मला असं वाटलं अक्षरशः तिकडे जर एक छत्रपती शिवरायांचं कॅरेक्टर जर आले असते ना विकी कौशल बरोबर तिकडे तर अजून मस्त मजा आली असती. ते आपल्या पिक्चरमध्ये पण आहे, आपल्या चित्रपटामध्ये सिंहासनावरती पण जेव्हा जातात तेव्हा पण शिवराय बसलेत तिकडे दाखवत की ये बाळा आता तू बसणार आहे त्याच्यावर. आता मी मेन प्रश्नाकडे येतो. तुम्ही छावा बघितली, फर्स्ट डे फर्स्ट शो बघितली, प्रॉमिस तुम्ही डिलिव्हर केलं, कशी वाटली फिल्म? फर्स्टली महाराजांचा सिनेमा असल्यावर माझाही नाही प्रत्येक भारतीची म्हणजे एक जबाबदारी असते की ह्यांनी काही लोकांनी एक चित्रपट बनवलाय, आता ॲज ऑडियन्स ॲज प्रेक्षक प्रतिसाद द्यायचा ही आपली जबाबदारी असते. तर त्यामुळे मी महाराजांना सपोर्ट करायला त्यात सिनेमा बघायला गेलो होतो. अँड आय वॉज व्हेरी हॅपी सीइंग द वर्क ऑफ लक्ष्मण उत्तेकरजी अँड मॅडॉक प्रोडक्शन्स. कारण द स्केल जे आहे त्यांचं, द काइंड ऑफ स्केल त्याच्यावरती जे आणले त्यांनी महाराजांनी जे ग्लोरिफाय केलं त्या सिनेमाच्या माध्यमातून. आणि खरं म्हणजे आज पिक्चर गाजतोय नॉर्थ इंडियामध्ये पण तेवढाच, पंजाबमध्ये पण तेवढंच गाजतोय का. आणि खुशी मला होतीये कारण माझ्या महाराजांना आता प्रत्येक लोक ओळखतायत चांगलं अजूनही. त्यांचं बलिदान काय होतं, किती शूरवीर होते, त्याबद्दल लोकांना आता आज कळतंय. तर ते खूप सुंदर झालेलं आहे म्हणजे हे सगळं प्रसारण. कारण मला माहिती आहे ना की आता आमचं पार्ट 1च आलेलं आहे, तर आता जेव्हा आम्ही पार्ट 2 घेऊन येऊ तर आमचं मोटिवेशन आणि एक पॉझिटिव्हिटी घेऊन आम्ही येणार आहे कारण आम्हाला अजून एक छावाच्या माध्यमातून अजून एक स्ट्रेंथ मिळाली आम्हाला की तुम्ही अजून पार्ट 2 पण बनवा आणि प्रेक्षकांकडे हिस्टॉरिकल ॲक्युरेसी बरोबर घेऊन या म्हणून. कारण 2.5 वर्षाच्या सिनेमामध्ये महाराजाची कीर्ती एवढी मोठी आहे की तुम्ही एखाद्या 2.5 वर्षाच्या सिनेमामध्ये दाखवू शकत नाही. बट हॅव्हिंग सेड दॅट स्टील छावा वॉज अ व्हेरी डिसेंट अँड अमेझिंग एफर्ट टू शो हाव महाराजांनी काय केलं होतं, कसे जगले होते आणि कसं बलिदान झालं होतं शेवटी त्यांचा. तर खूप चांगलं आहे, आय लाईक इट. जो प्रतिसाद आलाय छावा या फिल्मला तो बघता लोक फार भावूक होत आहेत, इमोशनल होत आहेत. रील्समध्ये आपण बघतोय मुली रडत आहेत, मुलं बाहेर येऊन भावूक होऊन बाईट्स देत आहेत. इन्स्पिरेशन पण त्यांना मिळते त्या फिल्ममधून. आता तुमचं गणित काय आहे अभिनेता म्हणून? तुमची स्वतःची फिल्म, ऑफकोर्स ती तुमची स्वतःची बेबी आहे, जसं इंग्लिशमध्ये माय ओन बेबी. तर तुमची फिल्म फार डिटेल्ड आहे. आता ही फिल्म बघितल्यानंतर तुमच्या फिल्मकडे तुम्ही कसे हे सगळे ऑडियन्सला खेचणार आहेत? काही तुम्ही स्ट्रॅटेजी केली आहे का की छावाला सक्सेस मिळालं? तुमची तर फिल्म सक्सेस होती, 10 करोडच्या प्लस कमावले फक्त 92 दिवसांमध्ये. छावा ही पॅन इंडिया फिल्म आहे, छत्रपती संभाजी महाराजांना पुन्हा रिइंट्रोडक्शन फिल्मद्वारे झालं असं मी म्हणतोय. तर आता तुमची ऑनेस्टली स्ट्रॅटेजी काय असणार आहे की आता हा जो वर्ग ज्यांनी फिल्म बघितली त्याची प्रशंसा केली तो सगळा आपल्याकडे खेचायचा आहे कारण तुमचा पार्ट 2 अजून बाकी आहे? करेक्ट. तर प्रेक्षकांना माझं एकच एवढंच म्हणजे रिक्वेस्ट असेल की छावा तर तुम्ही पाहिलंच आणि पाहायलाच पाहिजे फर्स्ट डे, काहीच नाही ते प्रश्नच नाही. पण आपला सिनेमा जर तुम्हाला महाराजांच्या आयुष्यातल्या डिटेल्समध्ये काहीतरी तुम्हाला कळवायचं आहे की बाबा काय झालं होतं लहानपणापासून महाराजांबरोबर काय घडलं होतं, मग आपली चित्रपट तिकडे येते. आर फिल्म कम्स इनटू द लाईमलाईट देअर. आणि महाराष्ट्राचे पण ॲक्च्युली तर प्रतिसाद 1 नंबर मिळाला आहे माझ्या चित्रपटाला आणि मी खूप हॅपी आहे, खूप खुश आहे तसं तर. पण अजूनही ज्या लोकांनी अजून चित्रपट नाही पाहिले त्या लोकांसाठी मी हे सांगतो की तुम्ही छावामध्ये तुम्हाला एवढे हिस्टॉरिक ॲक्युरेटली बनवलंय पण डिटेलमध्ये तेवढं दाखवलं जसं दाखवायला पाहिजे होतं माझ्याप्रमाणे. कारण ऑनेस्टली मी खूप इमोशनली कनेक्टेड आहे माझ्या सिनेमाशी. का बरं? कारण लहानपणापासून माझं एक ॲज प्रेक्षक कॅरेक्टर छत्रपती संभाजी महाराजांबरोबर एक कनेक्शन होतं लहानपणापासून ऑल द वे छत्रपती झाल्यानंतरचे मग त्यांचं बॅटल ऑफ जंजिरा मुरुड किल्ला आपण घेतलंय. तर प्रत्येक केवढे बॅटल झाले तर 120 बॅटल जातात, सगळ्या दाखवणं म्हणजे हे शक्य नाही आहे. पण जे मेन प्रमुख बॅटल्स होते जे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यात झालेले, तर आता स्पेसिफिक बॅटल्स आपले होते की इकडे एक युद्ध झाला धर्मवीरगड स्टार्टिंगला कसं पकडले गेले त्याच्यानंतर, मग तिकडून बॅकस्टोरीमधून पिक्चर सुरू झाली आपली. मग तो टायगरचा आपला जे तिकडे लायनचं दाखवलंय, ठीक आहे ते पण परफेक्ट आहे, मस्त आहे, सुंदर आहे. पण अक्षरशः आपले जे बॅटल ऑफ जंजिरा आणि मुरुड किल्ला आपला फर्स्ट पार्टचा एकदम हायलाईट होता कारण सिद्धीज बरोबर बॅटल होता, सिंधीज बरोबर.
आता जेव्हा मी छावा पाहिलं तर मला पण हे असं कल्पना ही होती की प्रत्येक वेगवेगळ्या आउटसाइड फोर्सेस बरोबर काय ना काय फाईट दाखवणार आहेत, पण दिस वॉज ओनली विथ औरंगजेब अँड छत्रपती संभाजी महाराज. तर नो डाऊट दॅट फिअर्स बॅटल वॉज अमेझिंग टू वॉच. अँड पण मला असं वाटलं की ते हिस्टॉरिकली अजून काय जे युद्ध दाखवायला पाहिजे होते ते नाही दाखवले त्याच्यामध्ये. तिकडे आपला चित्रपट येतो की आता आपण अजून बॅटल्स दाखवणं. बॅटल ऑफ फोंडा म्हणून आहे जिकडे ब्रिटिशरांबरोबर पण त्यांनी युद्ध केलं होतं. प्रचंड भयंकर तो वॉर होता त्याच्यामध्ये पण. मग हाऊ डच ही फॉट ऑफ, हाऊ पोर्चुगीज ही फॉट ऑफ, अँड देन हाऊ मुघल फोर्सेस. तर डिटेलमध्ये जर जायचं आहे ऑडियन्सला तर आपलं धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज पण पाहायला पाहिजे. तुमची इन्स्टंट रिॲक्शन काय होती फिल्म बघितल्यावर? एवढी लोक रडतायत, भावुक होत आहेत, त्याच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत. तुमची पर्सनल स्वतःची रिॲक्शन काय होती फिल्मचा एंड झाल्यानंतर, एंड क्रेडिट रोल झाल्यानंतर? ॲज अ प्रेक्षक मला त्यावेळी वाटलं की आय वॉज लो बिकॉज यू गेट कॅरीड अवे विथ दॅट फिलिंग की महाराज इज नॉट गिव्हिंग अप. बोट आपले जीवाला पकडून ते बाहेर काढतायत आणि डोळे हे करतायत वगैरे वगैरे. ॲज अ प्रेक्षक आय वॉज इन दॅट झोन. बट जेव्हा चित्रपट संपला आय केम आउट विथ इवन मोर स्ट्रॉंग माइंडसेट की आता पार्ट 2 आपल्याकडे आहे. आपल्याकडे 42 डेजची यातना दाखवायचं आता आपल्याला. इकडे 2-3 दिवसाचं दाखवायला आणि दे हॅड टू स्टॉप इट राईट देअर. पण आपल्याकडे आता डिटेल वर्क सुरू असणार आहे. कारण आपण अगोदरच ठरवलं होतं, छावा याच्या खूप अगोदर आमचं ठरवलं होतं की पार्ट 2 आम्ही NOC वगैरे घेतलेले आहे, आम्ही परमिशन्स घेतले फ्रॉम अथॉरिटीज, फ्रॉम आम्हाला सपोर्ट आहे श्रीमंत उदयनराजे महाराजांचा पण. तर आम्ही अगोदरपासून क्लिअर होतो की 42 डेजची यात्रा जी आहे, डे 1 ला काय घडलं होतं, डे 2 ला काय घडलं होतं, आणि वी आर शोईंग वाय ही वॉज बिंग टॉर्चर्ड सो दॅट औरंगजेब कुड किल द आयडिया ऑफ स्वराज्य from Chhatrapati. The idea of creating your own is what he wanted to kill for once and for all. To showcase as Chhatrapati Sambhaji Maharaj's example in the entire world that if you go against Mughal, this is what it's to set an example. Oh, exactly. That it's going to be more brutal in our part. So I came out with a very strong mind force की बाबा जर एवढं बघून जर प्रेक्षकाचं असं झालेलं आहे तर नाव व्हॉट आय एम गोइंग टू शो देम, व्हॉट वी आर गोइंग टू शो देम, वी हॅव टू डेफिनेटली शो देम व्हॉट्स. 3 गोष्टी छावा फिल्मच्या तुम्हाला आवडल्या? द स्केल, द व्हिज्युअल्स, म्हणजे जे सेट्स होते खूप सुंदर सेट्स होते, एक्स्ट्रीम लार्जर देन लाईफ स्केल्स. द व्हिज्युअल, सम ॲक्शन लाईक द संगमेश्वर वाडा ॲक्शन, व्हेरी ब्युटिफुली डिझाईन्ड अँड कोरिओग्राफ्ड. आणि कदाचित द एंटायर PR machinery and the budget of the entire promotion also, because the way they went with the entire India tour, asa gazlay na cinema. This is how you should package a film and show people, which is missing in our Marathi film industry also. We do not go outside beyond a few cities, कारण आपल्याला माहित असतं की आपलं मार्केट एवढंच आहे. पण having said that, now this is something that you should look forward to. This is how a film is presented, and Maddock is amazing with film promotions here. Correct. So those 3 things तो I am definitely of. 3 गोष्टी तुमच्या फिल्ममधून कदाचित त्या फिल्मला प्रेरणा मिळाली असती तर अजून फिल्म जास्त चांगली झाली असती. हिस्टॉरिकल डिटेल्स, म्हणजे त्याच्यामध्ये मला कुठे ना कुठे युद्ध दाखवलेत ना, ते कसले युद्ध ते कळालं नाहीये. ते तुमच्या फिल्ममध्ये शहराची नावं, कुठल्या साली झालं, कुठल्या तारखेला झालं, काय चाललंय, मग कोंकण मध्ये काय होतोय, मैनाक काकाच्या मुलांची मुंडकं छाटली तर मैनाक काका कुठे आहे, कोंकण मध्ये, तर आता महाराज कोंकणाकडे निघाले, आता महाराज बुरहानपूरला निघाले, ते मॅपवरती यायचं बुरहानपूरला निघतायत महाराज. बरोबर. तसंच आमचे हिस्टॉरिकल डिटेल्स अजून जास्त, तर यू सडनली रिलेट टू एव्हरीथिंग. सो आज वॉज अ मिक्स ऑफ इमोशनल ड्रामा ॲट द सेम टाइम डॉक्युमेंटेड एव्हिडन्स, डॉक्युड्रामा तसं होतं आम्हाला. तर आणि पार्ट 2 मध्ये पण आम्हाला खेळायला आता इंटरनल रिलेशन्स खूप आहेत, जसे हंबीरराव बरोबर त्यांचे रिलेशन कसे होते, किंवा आई सोराबाई आणि आई पुतळा राणी बरोबर कसे रिलेशन्स होते. तर बॅक स्टोरीमध्ये छत्रपती शिवरायांबरोबर त्यांचा रिश्ता कसा होता. पार्ट 1 मध्ये आमचं हे दाखवलंय अक्षरशः की छत्रपती शिवाजी महाराज पण समाधीवर बसलेत, शंभूबाळ, आणि मी वरती, कारण उद्या मी छत्रपती होणार आहे, हिंमत होत नाहीये की कसं करणार आहे, तर स्वराज्याने शिवरूप जबाबदारी कशी पेलणार. आणि तिकडे माझे आबासाहेब आलेत आणि त्यांनी मला हे मला बघायचं होतं छावामध्ये, ते मला नाही बघायला मिळालं. मला असं वाटलं अक्षरशः तिकडे जर एक छत्रपती शिवरायांचं कॅरेक्टर जर आले असते ना,
विकी कौशल बरोबर तिकडे जातात, मग अजून मस्त मजा आली असती. ते आपल्या पिक्चरमध्ये पण आहे. आपल्या चित्रपटामध्ये सिंहासनावरती पण जेव्हा जातात तेव्हा पण शिवराय बसलेत तिकडे, दाखवतात की ये बाळा आता तू बसणार आहे त्याच्यावरती. इट ब्रिंग्स आउट दॅट इमोशनल एलिमेंट नो फ्रॉम दी ऑडियन्स पॉईंट ऑफ व्ह्यू. एक फ्रेम मध्ये तुम्ही दाखवता छत्रपती शिवराय बसले आणि दुसऱ्या फ्रेम मध्ये ते नाही आहेत, मी असंच करतोय आणि लोकांना वाटतं की फक्त सिंहासनाला करतोय, पण मला अक्षरशः माझ्या आबासाहेब तिकडे दिसतंय. तर हे दाखवलंय आम्ही, जे डिफरन्स दाखवले ना, दॅट इज